तुम्ही जर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधले असाल, म्हणजे तुम्ही जर सॉफ्टवेअरचा बिझनेस करता किंवा तुम्ही जर स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलपर असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आय ओपनर असणार आहे. कारण की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये मोस्टली लोक एकतर झोपायचं नाटक करतात किंवा सोंग करतायत, किंवा ते ॲक्च्युली झोपलेले आहेत, म्हणजे त्यांना काही माहीतच नाही आहे. असं मी का म्हणतोय? कारण की काय, सॉफ्टवेअरचं जे जग आहे ना, ते आता पूर्णपणे बदलतंय. कारण की सॉफ्टवेअरची इकॉनॉमी बदलते आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्यावर 100% होणार आहे, कारण की तुम्ही त्याचा भाग आहात. आता इकॉनॉमी बदलते म्हणजे काय होतं हे बघा. आधी कसं होतं की तुम्ही कोणत्याही कंपनीला जेव्हा सॉफ्टवेअर बनवायचं असतं ना, मग ते सॉफ्टवेअरवाल्यांना कॉन्टॅक्ट करायचे आणि मग सॉफ्टवेअरवाले त्यांना 60,000 70,000 1,00,000 रुपये सॉफ्टवेअरचे कोटेशन देऊन सॉफ्टवेअर बनवून घ्यायचे, राईट. आता तसं होणार नाहीये. कारण की आता कंपनीजची AI बद्दलची अवेअरनेस वाढत चालली आहे. कंपनीजला हे कळून चुकले की सॉफ्टवेअर बनवायला आता तुम्हाला एवढा खर्च लागत नाही. तुम्ही वाईब कोडिंग करून किंवा एखाद्या AI कोडरला, AI डेव्हलपरला हायर करून तुम्ही 2,000-3,000 रुपयामध्ये ॲक्च्युअल एक डेटाबेस सोबत बॅकएंड सॉफ्टवेअर क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या कंपनीमध्ये माझ्या कंपनीसाठी एक सेल्सचं पूर्ण ERP सिस्टीम क्रिएट केले. ज्याचं कॉस्ट काय पडलं मला, क्लॉड कोडचं सबस्क्रिप्शन होतं 2,000 रुपयाचं, आणि जो डेटाबेस आहे सुपाबेसचा त्याचा खर्च होता 2,000 रुपये. 4,000 रुपयामध्ये मी माझ्या कंपनीला एक पूर्ण डेटाबेस सहित, पेमेंट गेटवे सहित बॅकएंड फुल सॉफ्टवेअर क्रिएट करून दिले. हे सॉफ्टवेअर क्रिएट करायला नॉर्मली AIच्या आधी कोणी सुद्धा 1,00,000 1,50,000 रुपये घेतले असते. पण माझ्या कंपनीने माझ्यासारख्या एक AI ऑटोमेशन इंजिनियरला हायर केलं आणि 4,000 रुपयाच्या कॉस्टमध्ये हे सॉफ्टवेअर बनवून घेतलं. आता सॉफ्टवेअर कंपनीकडून महाग सॉफ्टवेअर घेण्यापेक्षा माझ्याकडून का करून घेतलं? कारण की त्या कंपनीसाठी स्टार्टिंगला इन्व्हेस्टमेंट कमी होती. 1,00,000 रुपये एकदा सॉफ्टवेअरला दिला असतं एका कंपनीला, तर ती इन्व्हेस्टमेंट खूप वाढली असती. माझ्यासारख्या AI इंजिनियरला हायर केलं, त्यानंतर मग 4,000 रुपये सॉफ्टवेअर बनवून घेतलं. इन्व्हेस्टमेंट कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही सुद्धा पर्सनलायझेशन किंवा कस्टमायझेबल चेंज असतील ते माझ्याकडून लगेच करून घेऊ शकता. सॉफ्टवेअर कंपनीचं कसं असतं की मोस्टली ते एक टेम्पलेट बनवून ठेवतात सॉफ्टवेअरचं, की बाबा ह्या इंडस्ट्रीसाठी हे सॉफ्टवेअर, त्यांनी तेच मग सगळ्याला चिपकवत राहतात. तर कस्टमायझेबल पर्सनलाइज सॉफ्टवेअर प्रत्येक कंपनीला लागणारच आहे, कारण की त्यांच्या प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे. आणि त्यामुळे ते असेच AI इंजिनियर्सला हायर करून सॉफ्टवेअर बनवून घेऊ शकता. आता तुम्ही म्हणताल की प्रत्येकच कंपनी जर AI इंजिनियरला हायर करायला लागली तर त्यांचं सॅलरीचा खर्च वगैरे वगैरे, बरोबर आहे, 100%. हे बघा, मोठ्या कंपनीज AI इंजिनियरला हायर करतील कारण की ते अफोर्ड करू शकता आणि त्यांना इनबिल्ड त्यांची एक सॉफ्टवेअरची टीम भेटते, बरोबर. पण ज्या MSMEज आहेत, बरोबर, ज्या सॉफ्टवेअरमध्ये आधी घुसत नव्हत्या, त्यांना सॉफ्टवेअर, कारण ते लोक, त्यांना माहिती आहे सॉफ्टवेअरचा खर्च खूप आहे, ते सुद्धा आता सॉफ्टवेअर बनवायला लागणार आहेत. कारण की ते सुद्धा AIचे व्हिडिओज पाहतात, त्यांना सुद्धा माहिती आहे की सॉफ्टवेअर ते आज 2,000 रुपयात बनवून घेऊ शकतात. तर जे लहान लहान मिडियम साईज बिझनेस आहेत ना, ते सुद्धा सॉफ्टवेअर बनवायला लागणार आहेत. हां, ते AIचा मुलगा हायर नाही करू शकत, पण ते स्वतः त्यांचे जे ओनर आहेत ते यूट्यूबचा व्हिडिओ पाहून सॉफ्टवेअर क्रिएट करू शकता. आणि तुम्हाला पण माहिती आहे ते एवढं टफ नाही आहे. कोणी पण व्हिडिओ पाहून थोडंसं त्यांनी जर प्रॅक्टिस केली, थोडंसं समजा क्लॉड कोड किंवा कोडेक्स वापरायला लागले, तर इझिली तो सॉफ्टवेअर क्रिएट करू शकता. तर माझा सांगायचा उद्देश हाच आहे की आता हाय पेईंग सॉफ्टवेअर जे असणार आहेत, जे सॉफ्टवेअर कंपनीचा आधी खूप चार्ज करायचा, त्याचं प्रमाण खूप कमी होणार आहे. सॉफ्टवेअरची इकॉनॉमी आता हाय तिकीट प्राईसवरून लो तिकीट प्राईसवर येणार आहे. कारण की आता सॉफ्टवेअर ज्यांना हवं आहे त्यांची क्वांटिटी वाढणार आहे ॲट द सेम टाइम. कारण क्वांटिटी वाढते आणि कारण की त्या लोकांना माहिती आहे की सॉफ्टवेअर चीप आणि अफोर्डेबल आहे, तुम्हाला त्याची प्राइसिंग कमी करावं लागणार आहे. तर सॉफ्टवेअर कंपनीजनी काय केलं पाहिजे, मला हे बोलताना खूप वाईट वाटतं, पण फॉर देअर बेनिफिट सॉफ्टवेअर कंपनीजला खूप मोठी कोडिंगची टीम ठेवण्यापेक्षा त्यांनी AI डेव्हलपर्सची 2-3 जणांची टीम ठेवावी, जे ॲक्च्युली क्लॉड कोड आणि कोडेक्स सोबत कोडिंग करून ॲक्च्युअली सॉफ्टवेअर बिल्ड करू शकता. हां, नक्कीच तुम्ही 2-3 ॲक्च्युअलमध्ये ज्यांना कोडिंगचं खरंच सिनियर कोडर्स आहे, सिनियर डेव्हलपर्स आहेत, जे सिक्युरिटी वगैरे या गोष्टी हँडल करतात, त्यांना ठेवलंच पाहिजे. पण ज्युनियर लेवलचे जे कोडर्स आहेत त्यांचा जॉब प्रचंड धोक्यामध्ये आहे. कारण की क्लॉड कोड आणि कोडेक्स आर 100 टाइम्स बेटर दॅन एनी ज्युनियर कोडर अवेलेबल देअर. सो कंपनीजनी, सॉफ्टवेअर कंपनीजनी त्याकडे लक्ष द्यावं. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्स जे हा व्हिडिओ पाहतायत, हे बघा, तुम्हाला हे मान्य करावं लागणार आहे की ज्युनियर जर तुम्ही डेव्हलपर असाल तर तुमचा जॉब खूप वल्नरेबल आहे. तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला AI सोबत कोडिंग, AI सोबत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे शिकायला चालू करावं लागणार आहे. तुम्ही AI सोबत कोडिंग शिका, तुम्ही एक AI डेव्हलपर बना. आणि मी जसं म्हटलं की प्रत्येक कंपनीने आता 2-3 AIचे डेव्हलपर हायर करणार आहेत, ते करावंच लागणार आहे त्यांना कॉस्टिंग कमी करण्यासाठी. तर तुम्ही ते बना.
तुम्ही त्यामध्ये पुढे जा आणि कंपनीसाठी व्हॅल्युएबल बना. कारण की एक AI डेव्हलपर ते सेम सॉफ्टवेअर क्रिएट करायला फक्त 3 ते 4 दिवस घेईल, व्हाईल नॉर्मल कोडर जो नॉर्मल आता डेव्हलपमेंट वगैरे करतो त्याला तेच सॉफ्टवेअर क्रिएट करायला 15 दिवस 20 दिवस लागतील, कारण तो मॅन्युअली अजून पण कोडिंग करतोय. हा फरक तर नेहमी असणारच आहे.